एक टाइम होता माझ्या केस आहेत ना खांद्यापर्यंत मी कट केलेले होते. केस वाढवायचा असा विचार केला आणि मग हे सिक्रेट हेअर ग्रोथ ऑइल मी ना घरीच बनवायला लागले आणि केसांना लावायला लागले आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर हेच तेल कसं बनवायचं आपण आज बघूया. लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला सगळ्याच असतील असं नाहीये, जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वापरून सुद्धा तुम्ही तेल बनवू शकता. आवळा, जवस, कलोंजी, मेथी, त्याचबरोबर कडीपत्ता, मेहंदीची पानं सुकलेली असतील ताजी असतील चालेल, लिंबाची पानं, जास्वंदाची फुलं आणि रोजमेरीची ड्रायवाले जे लिव्स असतात ना ते, या सगळ्याच गोष्टी आहेत ना त्या एवढ्या म्हणजे हेअर ग्रोथ साठी, त्याचबरोबर केसांचा हेअर फॉल कमी करण्यासाठी, केसांना मजबूत, घनदाट आणि केसांना नॅचरली काळेपणा देण्यासाठी म्हणजे पूरक आहेत. एवढ्याच गोष्टी तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला स्पेशली परत हेअर ग्रोथ साठी दुसरा हेअर पॅक बनवणं किंवा केसांना माझ्या फाट्या फुटलेल्या आहेत, कोंडा झालेला आहे, केसांमध्ये खूप जास्त ड्रायनेस आहे, अशा कुठल्याच गोष्टीसाठी वेगळी रेमेडी किंवा तेल बनवण्याचं गरज नाहीये. या सगळ्या गोष्टी तुमच्या एकाच तेलामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. हे तेल आहे ना तुम्ही बनवताना सगळ्या गोष्टी मिक्सर मधून तुम्हाला थोड्याशा दरदड्या वाटून घ्यायच्या आहेत आणि मी इथे खोबरेल तेल वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या तुम्हाला फक्त 10 मिनिट कमी गॅसवरती गरम करायचे आहेत आणि त्याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे तुम्हाला 2 दिवस हे उन्हामध्ये ठेवायचं आहे ऍज इट इज त्या लोखंडाच्या भांड्यामध्येच. मी जसं की तेल लोखंडाच्या कढईत बनवलेलं आहे आणि मी सुद्धा 2 दिवस पूर्ण टेरेसवरती उन्हामध्ये म्हणजे 2 दिवस आणि 2 रात्र असं ठेवलेलं आहे उन्हामध्ये. आणि याने काय होईल, तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या तेलामध्ये एवढ्या छान इन्फ्यूज होतील. 2 दिवसानंतर जेव्हा तुम्ही तेल आहे ना गाळाल ना कपड्याच्या साह्याने, तुम्हाला त्या तेलाचं टेक्स्चर असेल, त्या तेलाचा कलर असेल ना ते चेंज झालेलं दिसेल. आणि हे तेल तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावा. तुम्हाला कुठलीच गोष्ट केसांना लावायची गरज नाहीये. तुमचे केस आहेत ना हेअर ग्रोथ व्हायला लागेल, केसांमधला हेअर फॉल कमी होईल आणि तुम्हाला नवीन बेबी हेअर ग्रोथ झालेली सुद्धा दिसेल. आणि माझ्या सुद्धा केसांच्या हेअर ग्रोथचं सिक्रेट हेच आहे. सो मी आज तुमच्यासोबत तेच शेअर करत. अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय.